सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही जेवण करायला बसलोय. मामाने आता शेवरी वगैरे आणली आणि शेळ्यांना वैरण टाकली. त्याच्या आधी मी बुसकट टाकलं होतं. आज मी बनवली दोडक्याची भाजी. त्या दिवशी बुधवारवरनं दोडका आणला होता, त्यातला एक राहिला होता. जास्त पातळ नाही बनवला, सरबरी दोडका बनवला आहे. मिरच्या तळलेल्या आहेत. मिरची खूप तिखट आहे. तळली तरी ती खायला नको वाटते, एवढी तिखट आहे. थोडी शिमला मिरची बनवली आहे सुकी, ती पण छान मिठाची बनवली आहे, हे करून शेंगदाण्याचं कूट लसूण वगैरे घालून. आणि इकडे लोणचं लोणचं थोडं संपत आले, त्यात आता लोणचं भरायचं आहे मला भरणीमध्ये. चपाती भाकरी हे लाडू आहेत, मला आमच्या काकूने दिलेत. बुंदी तिने बनवलेली आहे, खूप छान ती अशी बनवती बुंदी. चिवडा शेव खूप छान. दिवाळी तर खूप छान अशी मस्त तिची. आणि आम्ही बसले जेवायला, मामा पण बसलेत, आत्या मी आणि मामा. गणेशजीचं झालेलं आहे जेवण, ह्यांचा पण झालेला आहे खिचडी खाऊन. त्यांचा होता उपवास, त्याच्यासाठी बनवली ती साबुदाणा खिचडी, थोडीशी राहिली आहे. मग कसे वाटले लाडू ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप छान टेस्टला झालेत लाडू. आणि आजचं वातावरण बघा गावाकडचं कसं झालेलं आहे. पाऊस येतोय मध्येच, मध्येच ऊन पडतंय, असं झालेलं आहे गावाकडचं छान असं वातावरण. आता जेवण करून मला थोडासा मुळा लावायला जायचं आहे. आणि आज आमच्या आत्याने काय केलं बघा, चुलीजवळ काय झालं होतं, खूपच असं खोलगा झालेला होता, मग तिथे असं मातीनं भरून घेतले. आज आत्या चुलीला छान असा पोतारा वगैरे देऊन समोरचं हे करून घेणार आहे, सारवून घेणार आहे. आणि आमच्या गणेशचा चालू आहे उद्योग. तर मग कसं वाटलं आमचं रानातलं जेवण, तर सगळ्यांनी या जेवायला छान असं रानात. गणेश